विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सावळी गावात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खासगी जागेतील मुरुम बेकायदेशीरपणे वापरण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्राप्त माहितीनुसार गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या बहाण्याने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता एका खासगी जागेतील मुरुम मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तीव्र तक्रार दाखल केली। ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। मात्र या संदर्भात प्रसारमाध्यमांसमोर बोलण्यास अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला। अधिकाऱ्यांच्या या मौनामुळे संपूर्ण प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान मुरुम वाहतूक करणारी ट्रॉली कारवाईचा दिखावा म्हणून जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले, परंतु काही अंतरावरच ती ट्रॉली सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे चौकशीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खासगी जमिनीतील मुरुम काढण्यासाठी कोणाची परवानगी होती, जप्त केलेल्या मुरुमाची ट्रॉली कुणाच्या दबावाखाली सोडून देण्यात आली आणि महसूल अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास का टाळाटाळ केली, या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत। सदर बातमीमधील सर्व आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आले असून संबंधित अधिकारी किंवा संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल।